नमस्कार अमरावती। अमरावती शहरातील गजबजलेल्या जयस्तंभ चौक परिसरामध्ये 8 मे रोजी दुपारी भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली। खंडेलवाल ज्वेलर्सच्या वरच्या मजल्यावरती शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखोंचं नुकसान झालं असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी टळली आहे। अमरावतीतील जयस्तंभ चौक परिसरात असलेल्या खंडेलवाल ज्वेलर्सच्या इमारतीमध्ये अचानक धुराची लोट दिसू लागल्यानंतर परिसरात घबराट पसरली। प्राथमिक माहितीनुसार दुकानाच्या वरच्या मजल्यावरील वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली आणि काही क्षणात आगीने संपूर्ण भागाला वेढा घातला। घटनास्थळापासून अवघ्या 30 फुटावर पेट्रोल पंप असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती। संभाव्य धोका लक्षात घेता पेट्रोल पंप तात्काळ बंद करण्यात आला। दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। जवळपास 2 तास अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळवले। आग लागल्याचे लक्षात येताच दुकानातील महिला कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ बाहेर धाव घेतली आणि स्वतःचा जीव वाचवला। घटनेची माहिती मिळताच माजी महापौर विलास इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली। या आगीत अंदाजे 3 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जयस्तंभ चौकासारख्या गर्दीच्या भागामध्ये लागलेल्या या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थही टळला आहे। दुपारी 12:15 जवळपास आग लागल्याची माहिती मिळाली। सुरुवातीला 3 गाड्या रवाना केल्या, नंतर पुन्हा 2-3 गाड्या डबल बोलवण्यात आल्या। अंदाजे 3 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे।